हां, बोला काय विचारायचं आहे तर तुम्हाला? मी सर्वप्रथम जाऊया आता. पूज्यश्रीच्या चरणी मजबूत कोटी बोललाय. कोटी प्रणाम करतो. माझे सारे प्रश्न तर सुटले. मी रविवारी टागोर हॉस्पिटलच्या समोर एक पोस्टर पाहिलं होतं, ज्यावर आपला प्रतिमा होती. आपला फोटो पाहिला आणि त्यानंतर मी एक फोन नंबर बघितला आणि त्यावर मी डायल केलं. ताईंशी माझं याविषयी बोलणं झालं. तेव्हा माझ्या मनाने निश्चय होता. तेव्हा मी काही विचार ठेवीन आपल्यासमोर. कारण मी दूरदर्शनवर आपला नेहमी प्रोग्राम बघतो, रोज सकाळी. जेव्हा प्रोग्राम लागतो तेव्हा मी डेली बघतो, जेव्हा लागतो तेव्हा. मग माझ्या मनात कित्येक विचार येत होते, की मी हा प्रश्न विचारीन, मी चर्चा करेन. माझ्या बऱ्याच पण म्हणतात ना, की "एक घडी आधी घडी आधी पुन्हा आधा तुलसी संग सात कटे कटे अपराध." न जाणो केवढे प्रश्न होते, सगळ्यांच्याही सत्संगामध्ये उत्तरं मिळाली आणि मी ह्या गोष्टींमुळे खूप खुश आहे, की माझे सगळे प्रश्न पूर्ण झाले आणि मी आपल्याला कोटी-कोटी प्रणाम करतोय. खूप खूप धन्यवाद आहेत आणि हा सत्संग मिळत राहावा, अशी आपली कृपादृष्टी आम्हा सगळ्यांवर अशीच ठेवा आणि माझ्याबरोबर माझी धर्मपत्नी पण आहे. नेहमीच माझी मुलं आणि माझं कुटुंब कुठेही धार्मिक कार्यक्रम असतो, आम्ही जातो. पण अनेक प्रश्न जे आहेत, ती उत्तरं मिळाली मला. मी कोटी-कोटी प्रणाम करतो. धन्यवाद. जय सच्चिदानंद. रोहित. रोहित, हां, बोला. ह्या दृश्य कर्माची फळे कसे मिळतात? दृश्यकर्माचं फळ ह्याच लाईफमध्ये मिळतं. जे दिसतं ते, ते बरं. कर्म फळच आहे. म्हणजे कर्म 3 स्टेजमध्ये सांगितली जातात. एक कर्म बीज, एक कर्म फळ आणि तिसरं कर्म फळाचा परिणाम. जसं एका माणसानं दान दिलं 5,00,000चं, तर सगळे लोक बघतात, तर त्याचं फळ याच जन्मात मिळणार. सगळे लोक सन्मान करतील, बहुमान करतील. पण जो आतून भाव आहे, की आमच्याकडे 50,00,000 असते, तर मी 50,00,000 दिले असते, या भावनेचं फळ दुसऱ्या जन्मात येईल आणि क्रियेने फळ ह्याच जन्मात येतं. पण जो त्यामुळे अहंकार येतो म्हणजे जो मान मिळाला असतो त्याचा अहंकार वाढतो. हां, तो तर आतून जे काही होतं त्याचं फळ दुसऱ्या जन्मात येतं. तो मान, मान काय असतो? हॅ, समजा याने 7,00,000 दिले तर त्याचा नंबर पहिला आला. तर असे बावळट माणसाला हे लोक समजतच नाही. आम्ही किती प्रेमाने पैसे दिले, आपण किती काम करतो, सेवा करतो, तरी आमचं समजतच नाही. त्यांना बहुमान थोडा कमी केला त्यांनी. त्यांना मोठा हार दिला, आम्हाला कमी छोटा हार दिला. तसं बुद्धी सांगते, तेव्हा दुसऱ्या जन्माचा पाप बांधत जातात. दान केल्यानंतरही पाप बांधून घेतात. म्ह म्हणजे हे स्थूल कर्माचं फळ स्थूल येतं आणि सूक्ष्म कर्माचं फळ दुसऱ्या लाईफमध्ये येत असतं. समजतंय आता तुम्हाला? हं. हं. जय सच्चिदानंद. पल्लवी सायनी. जे मी पुस्तकात वाचलेलं लिहिलं आहे, की ॲडजस्ट एव्हरीवेअर. हं. प्रत्येकासोबत आपल्याला ॲडजस्ट केलं पाहिजे. आणखीन एक आहे, की आपण ना अन्याय करायचा नाही आणि अन्याय सहन केला पाहिजे. पण जर आपण कोणासोबत ॲडजस्ट करत असू, कोणाच्या चुकीच्या गोष्टींनाही आपण ॲडजस्ट करत असू, तर काय याचा अर्थ आपण अन्याय सहन करतो आहोत का? म्हणजे मला म्हणायचं आहे, की ही गोष्ट चुकीची आहे. नाही, नाही. अन्याय सहन करणं सहन करावा सहन करूही नका, पण रागद्वेष करू नका. आणि ॲडजस्ट म्हणजे काय, की बाहेरच्यांशी खूपच ॲडजस्ट होतोच आपण. गरज आहे घरच्यांसोबत ॲडजस्टमेंट करायची. मुलगा उशिरा उठतो, तेव्हा मम्मी काहीतरी बोलते किंवा नवरा काहीतरी बोलतो, त्यावेळी ॲडजस्ट करणं, की नाही आपले घरचेच आहेत. आपण कुठे बाहेरच्यांबरोबर ॲडजस्ट करतोय आणि बाहेरच्यांसोबत जास्त करून 100तला एखादा माणूस कधी त्रास देत असतो. तिथे ॲडजस्टमेंट करायची. आणि अन्यायाचं काय आहे, खरोखर जर तुम्हाला संसारामध्ये राहायचं असेल, तर अन्यायासोबत लढाई करा. पण तो मग अन्याय आपल्या दृष्टीने अन्याय आहे का खरा-खुरा अन्याय आहे? कोण नक्की हे ठरवणार सांगा? नाही, कित्येकदा असं आपण होतं, की अहंकाराला सपोर्ट नाही केला तर अन्याय नाही वाटत. पण मान दिला तर न्याय वाटतो. अरे, आपला अहंकार खूपच मोठा बुद्धी दखल देणारी आहे. म्हणजे जेव्हा मोक्षाला जायचा रस्ता पकडायचा असतो, तेव्हा मग झाला तो न्याय समजून सुटून जायचं. बाकी हा न्याय, अन्याय बघत राहाल, तर मग थकून जाईल मेंदू. खरी गोष्ट तर हीच आहे, की या जीवनात आपल्यावर जो काही अन्याय होतो, ते आपलंच कर्मफळ असतं. आपलीच भ्रांती आहे, आपली अपेक्षा आहे, की मला असं मिळायला पाहिजे. बाकी झाला तो न्याय खरा-खुरा न्यायच आहे. नाही का? एखादा माणूस चोरी करतो, पोलीस त्याला जेलमध्ये घेऊन जातात. तो अन्याय करत असतो का न्याय करत असतो? हं? का सगळ्यांना का नाही घेऊन गेला? ह्यालाच घेऊन गेला कारण ह्यानेच गुन्हा केलाय. त्या गुन्ह्याचा दंड देणं तो संसाराचा स्वभाव आहे. अंधारामध्ये गुन्हे घडतात, अज्ञानातीत गुन्हे घडतात. पण जीवनात आपण फळ भोगतो तो दंड आहे आपला. त्यात खरं तर अन्याय नाहीये. म्हणजे याचा अर्थ हा आहे, की आपण हे डिसाईड नाही करू शकत, की न्याय काय आणि अन्याय काय? खरं हे तर फक्त झाला आपलं तो न्याय समजायचा. कोणी अपमान केला तर तोही आपल्यासाठी न्याय आहे.
पण कोणी मान दिला तरीही तो न्याय आहे. आपण मान देणाऱ्यावर प्रेम करतो आणि अपमान करणाऱ्याचा द्वेष करतो आणि तेव्हाच संसारातल्या दुसऱ्या जन्माचं कर्म बांधतो. हे जे येत आहे ते कर्मफळ आहे. पुण्य केलं तर मान मिळतो, पाप केलं तर अपमान होतो. कर्मफळात आपण हे समजायचं असतं की अन्याय नाहीये, न्याय आहे. मानाला आपण न्याय मानतो, पण अपमानाला अन्याय मानतो. ते चूक आहे. आपला दृष्टिकोन चूक आहे. ठीक आहे. हं? एक प्रश्न मला आणखीन विचारायचा होता, की कित्येकदा असं होतं, की काही चुकीचं होण्याआधीच आपल्याला आधीच फील होतं, म्हणजे इंट्युइशन होत असतं. तर असं का होतं? ते होतं. कमिंग इव्हेंट्स कास्ट देअर शॅडोज बिफोर. पण नेहमी नाही होत असं. कधी-कधी होत असतं. मोस्टली माझ्यासोबत तर 99% मला जे चूक वाटतं ते खरंच होत नाही, नाही. असतं. नॉट नेसेसरी. असं का? असं वाटतं, पण आपला विश्वास नंतर दृढ होतो, की बघा मला वाटलं आता होणारच, होईलच, होईलच. बघा होतच तसं. माझ्याकडून आज ग्लास फुटणार आहे, फुटणार आहे, फुटणार आहे. 50 वेळा वाटलं आणि फुटलंही क्वचित. हां, मला वाटलं म्हणूनच घडलं. हे तर तुम्ही विचार करा, मला केवळ ज्ञान मिळायला हवं, मिळायला हवं. व्हायला हवं होईल का बघा. ठीक आहे. जय पॉझिटिव्ह सच्चिदानंद. विचार करा. राघव. माझा प्रश्न हा आहे, की भगवंतांच्या विषयी आपली जी डेफिनेशन आहे, जी मान्यता हं, आहे, की भगवंतांनी दुनिया बनवले, हे जीवन बनवलंय, हे सगळं काही भगवंतांनी बनवलंय. हं. पण आपण आजकाल बघतो, की इथे साधू संत आहेत, जे सगळं आपलं नाव बरोबर किंवा पुढे-मागे भगवंत लावलाय. तर काय ते भगवंत आहेत? जर हा भगवंत असेल, तर ज्याला आपण लोकांची मान्यता आहे, की ह्या ईश्वराने ही दुनिया बनवली, जीव बनवलेत, ते भगवंत आहे का हे भगवंत आहे? जर आपल्याला यांच्यात अंतर करायचं असेल, तर खरं काय तर सांगाल? भगवंत कोणाला म्हटलं जातं? आत्मज्ञान झालं, त्याला द्वितीयेचा चंद्र म्हटलं जाईल आणि तिथून पौर्णिमेला पोहोचलात. चला त्या पूर्ण दशेत पोहोचलात. त्याला लोक भगवंत म्हटल्याशिवाय राहणारच नाही. आता जो पूर्ण दशेत पोहोचलाच नाहीये, पण ज्याला भगवंत म्हटलं जाईल त्यात खूपच मोठी जोखीम आहे. खूपच मोठी जोखीम आहे. मनुष्य जन्म पुन्हा मिळणं महामुश्किल होईल. एवढी मोठी जोखीम आहे ही. म्हणजे दादा भगवान शब्द आहे जो, ते दादा त्यांच्या भाच्याचा मुलगा म्हणजे त्यांचे दादा होते. तर पहिल्यांदा ज्ञान त्यांना मिळालं, जे भाच्याच्या म्हणजे नातवाला. तर नातू नेहमी म्हणायचा, "दादाजींनी खूप चांगलं ज्ञान दिलं. दादा तर खूपच महान आहेत, भगवंतासारखे आहेत." त्यामुळे तर दादा भगवान शब्द जॉइन झाला. तेव्हा त्यांनी सांगितलं, की "बघा, मला भगवान म्हणू नका, कारण मी तर अपूर्ण आहे. 356 डिग्रीपर्यंत पोहोचलोय. 360 पूर्ण नाही झालीत माझी. 360 पूर्ण डिग्री झाली, तर माझी भगवान मग म्हणू शकतात. पण आता नाही म्हणू शकत. तर भगवंत तर आतील आत्मा तोच भगवंत आहे. मी तर ज्ञानी पुरुष आहे. मला भगवान म्हणू नका." त्यांनी हे सगळ्या सत्संगामध्ये किंवा सगळ्या पुस्तकांमध्ये आधीच सांगून ठेवलं आहे, की दादा भगवान शब्द आपल्या आतील आत्मा आहे, त्यालाच पोहोचतो. त्याच्या अंतरंगातील आत्माही निरावरण झाला होता, त्याला पोहोचतो. ते स्वतः ज्ञानीपुरुष पदातच राहायचे. भगवान स्वतःला म्हणून घ्यायचे नाहीत, म्हणायचेही नाहीत आणि भगवंत स्वरूप आतील आत्म्यालाच संबोधित करत राहायचे इथेही. तुम्हाला समजलं का आता? होय, आलं. आता दुसरा प्रश्न हं. आणखीन आहे, जे आपण प्रवचन ऐकतो किंवा बुक वगैरे वाचतो, त्यातून आपल्याला नॉलेज जर मिळत असेल परमात्मा आणि आत्म्याच्या विषयी, पण आपण हे रिअलाईज कसं करू शकतो? तर का? म्हणजे आत्मा किंवा परमात्मा काय आहे, याची जाणीव कशी होऊ शकते आपल्याला? काय आहे बुद्धी कोण वाचते? पुस्तक कोण वाचतं? बुद्धी. कारण बुद्धीने आत्मा, परमात्म्याचं रिअलायझेशन कधीच नाही होऊ शकणार. हां, एवढं जरूर समजेल. बुद्धी आप आप आपलं वेट वापरून ओळखेल, की नाही हा माणूस खरं बोलतोय, याचे विचार चांगले आहेत, त्यांना आत्मज्ञान असलं पाहिजे अशी बुद्धी तर्क काढू शकते, एक्झॅक्ट ओळखू शकते. पण बुद्धीने कधी आत्म्याचा अनुभव नाही होऊ शकणार. कारण बुद्धी नेहमी अहंकारी ज्ञानाला बुद्धी म्हटलं जातं. अहंकार मध्येच आहे आणि अहंकाराने जो प्रकाश पडतो त्याला बुद्धी म्हटलं जातं. तर अहंकार जोवर संपणार नाही, तोवर बुद्धी उभीच आहे आणि बुद्धीने कितीही शास्त्र वाचली वा प्रवचन ऐकलं, तरी आत्मज्ञान नाही होऊ शकणार. हां, अहंकार आणि बुद्धी जातील, पण अहंकाराने रहित झालं, तरच आत्म्याचा अनुभव होऊ शकतो. आणि अहंकार कशाला म्हटलं जातं, की मीच राघव आहे, अज्ञान मान्यता. मी यांचा पती आहे, यांचा पुत्र आहे, यांचा भाऊ आहे, सगळी रॉंग बिलीफ. तेच अहंकाराचं स्वरूप आहे. पण रॉंग बिलीफने पती बनून नंतर पतीपणाचे व्यवहार करायचे. असं करायला नाही पाहिजे, पत्नीने असं राहायला पाहिजे. तो राग-द्वेषाचा व्यवहार सगळा बुद्धीने होतो. आणि जोवर बुद्धी अहंकार आहे, तोवर आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही.
आता समजलं का तुम्हाला? हो, तिथे धन्यवाद. रॉंग बिलीफ निघून जाते ज्ञानविधीमध्ये आणि राईट बिलीफ सेट होते आणि तिथूनच आत्मसाक्षात्काराची सुरुवात होते ज्ञानविधीत. उद्या ज्ञानविधीचा प्रयोग ठेवलाय, त्यात हेच घडणार, की मी राघव आहे, ती रॉंग बिलीफ सुटेल आणि मी शुद्धात्मा आहे, राईट बिलीफ सेट होईल. नंतर राघव असेल, पण अज्ञान मान्यता तुमची निघून जाईल. राघवचा व्यवहार आहे, कसा समभावाने निकाल करायचा, याची समज मिळते. हे करणारा, करविणारा कोण आहे? खऱ्या भगवंतांचं स्वरूप काय आहे? या सगळ्या गोष्टी या ज्ञानविधीत समजायला सुरुवात होईल. धन्यवाद. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. आपण ज्ञान घेतो तेव्हा पुढच्या जन्मात याची जागृती राहते का? राहतेच राहते. कारण आत्म्यासोबत ज्ञान सोबतीने जातं. तुम्ही मागील जन्मात अज्ञान होतं, तेही या जन्मात बरोबर आलंय. देह सुटला, मन, बुद्धी, चित्त, अहंकार सुटले. पण आत्म्याचं ज्ञान, अज्ञान आत्म्याच्या सोबतच राहतं. ही ज्ञानाची जागृती राहीलच राहील आणि ज्ञानीही भेटतील, तीर्थंकरही भेटतील किंवा मोक्षाच्या मार्गासाठी कोणतंही चांगलं निमित्त मिळेलच. तुम्ही मोक्षमार्गात पुढे जाणारच. म्हणजे दादाजी म्हणायचे, हे ज्ञान घेतल्यानंतर तुम्ही अज्ञानमध्ये राहाल, तर तुम्हाला मोक्षाला जावंच लागेल. संसारात नंतर भटकण्यासाठी काही स्कोपच राहणार नाही. तुमची तयारी आहे मोक्षाला जायची, हो, हो. तर मग मोक्षाचा रस्ता मिळणार. संसारात भटकणं बंद होईल तुमचं. जर जर आपण ज्ञान घेतलं तर आपण व्रत करण्याची आवश्यकता असते का? नंतर जरुरीचं नाही. व्रत तर संसारातले. हां, उपवास करायचा असेल किंवा तब्येतीसाठी करायचा असेल तर करा. पण मोक्ष मार्गासाठी दादाजींच्या 5 आज्ञा, त्याच तुम्हाला आत्म्याच्या जागृतीसाठी प्रोटेक्शन आहे आणि सगळ्या संसारातील व्यवहार पूर्ण करण्यासाठी चावी आहे. म्हणजे आपण ज्ञान घेतलं तर आपल्याला व्रत करण्याची काहीच आवश्यकता नाही. ते नंतर कमीच होईल. दीपक हां, भाई, मी व्यवहारात घरात करत असतील तर करा, पण तब्येतीसाठी करा. हो, मोक्षासाठी किंवा धर्मासाठी नंतर गरज नाही पडणार. हो, हो. हं? बरं, आज्ञा तोच धर्म, आज्ञा तेच तप, त्यानेच मोक्ष पूर्ण होईल तुमचा. हो. आपण कोणाचंही चांगलं करत असलो तरी त्याचं वाईटच फळ येतं. त्याविषयी आम्हाला नाही, नाही, सांगा असा ना. काही नियम नाहीये. तुम्ही अहंकार कराल, मी किती चांगलं केलं, मी 15 माणसांचं चांगलं केलं, त्या अहंकाराचं फळ मग दुःख येईल. हां, बाकी हां. चांगलंच होईल, तेव्हा आनंद साजरा करायचा की नाही चला, ह्या सेजलच्या निमित्ताने चांगलं झालंय आणि निमित्त आहे आणि सगळं संयोगाच्या मुळेच चांगलं झालंय. अहंकार करू नका. अहंकार सगळ्या पतनाचं कारण अहंकार आहे. दीपक भाई, आता माझ्या छोट्या भावाची डेथ झाली आहे. तो माझ्यापेक्षा 7 वर्षांनी छोटा हं. होता. आता एवढे मन दुःखात आहे की आम्ही कोणाला सांगू शकत नाही आहोत आणि आमची आई इच्छा वगैरे आहे. सगळे आलेत का सत्संगात? हो, तुमची आई, माझे वडील भाऊ, दुसरे कोणी माझे आलेत? वडील आलेत का? हो, वडील आले आहेत माझे. पण मी कोणाजवळ माझं मन व्यक्त नाही करत. मी विचार करते की आपलं दुःख त्यांनाच सांगायला हवं, जो आत्मा काही नाही करू शकत. तरी भगवंताकडे प्रार्थना करेल. जरी आपण कोणाकडे असं काही नाही बोलायला पाहिजे की आपल्याला असं काही झालंय, स्वतः सॉल्व्ह करावं. पण सांगायचं असेल तर कोणाला तर अशा आत्म्याला सांगावं, म्हणजे जर भगवंतही नाही करू शकले तरी प्रार्थना तरी करावी. भगवंत प्रार्थनेचा स्वीकार करतात, सच्ची प्रार्थना. आणि मला माझे जे रक्षाबंधन आहे, तेव्हा मला माझ्या भावाची एवढी आठवण झाली. माझ्यापेक्षा 7 वर्षांनी छोटा होता. माझ्याबरोबर शिकायचा. खूपच छोटा होता. आम्ही खेळायचो. पण माझ्या हातील आवाजाने सांगितलं, की "पूनम, जे कोणी आलंय ते मृत्यू होऊनच जाणार." आणि मग मी माझे सगळे अश्रू आवरते, गप्प राहते. पण काय करू? गुरुशिवाय ज्ञान नाहीये. असा माझा आतला आवाज सांगतो, की गुरुशिवाय ज्ञान नाही. मग मी शोधू लागले, की मी जर आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचवले, तर असे एका अशा माणसापर्यंत पोहोचवीन, ज्यांना माझ्या आत्म्याचा आवाज ऐकू येईल. आणि मी कधी गुरु नव्हतं मानलं कोणाला. पण पण मी मानते, माझं 28 वर्ष आहे. आज मी गुरु मानलंय तर फक्त आपल्याला. आणि माझा आत्मा आतूनच एवढा खुश आहे, की माझा आत्मा जन्मोजन्मी नग्नच आहे. जर मी काही त्यावर कपडे चढवले असेल, तर ते मी आज चढवले. मी मोठ्या गौरवाने आज मी विचार केला, की भगवंत आपल्याला का निर्माण करतात? का धर्तीवर पाठवतात? जेवण जेवण्यासाठी? का मग असेच का पाठवले? त्यांनी मी कोण आहे? पूनम कोण आहे? तेव्हा मग माझ्या आत्म्याने जो मी आपल्यासमोर प्रकट करत आहे. तर मी आजवर 6 महिने झाले माझ्या भावाची डेथ होऊन मी कोणासमोर सांगितले नाही. आज मी आपल्यासमोर आपल्याला गुरु मानत आहे. आपल्याकडून मी ज्ञान तर घेतलं नाहीये, पण घेईन आपल्याकडून ज्ञान. आणि मी आपल्या स्वतःशी एक हुणगाठ बांधते, की ज्ञान घेण्याचा फायदा तेव्हाच आहे, त्याप्रमाणे त्या मार्गाने चालावे. त्यामुळे सफल होईल. तेच ज्ञान आहे. तर मला सांगावं, की मी काय करू? मला तर खूप दुःख होतंय.
आता भावासाठी एवढंच करायला पाहिजे. ज्ञानापेक्षा जास्त जागृती राहावी तुमच्यात. शरीर तर इथेच सोडून दिलं त्याने. हो, हो. सोडून निघून कोण गेला? तो शुद्धात्मा असं श शरीर सोडून पुढे जातो. शरीर. शरीर राहिलं आणि शुद्धात्मा गेला. हो, तर हो. शुद्धात्म्याकडे अशी प्रार्थना करायला हवी, आपण जिथे आहात तिथे सुखशांती लाभो, आत्म्याचं ज्ञान प्राप्त करा आणि मोक्ष मार्गावर तुम्ही पुढे चाला. आणि आम्ही तुम्हाला राग आणि द्वेष सगळ्या मोहातून मुक्त करतोय. तुम्ही मोक्ष मार्गावर तुमचा प्रवास असाच ठेवा. अशी रोज प्रार्थना केली पाहिजे. आणि वडील कुठे आहेत तुमचे? माझे वडील आहेत ना हां. तिथे. हां. तुम्ही मुलासाठी एवढी प्रार्थना करा, की तू जिथे आहेस तिथे सुखशांती लाभावी, आत्म्याचं ज्ञान प्राप्त करावं आणि मोक्ष मार्गावर पुढे चालावं. आम्ही तुम्हाला राग-द्वेष मोहापासून मुक्त करवतोय. आपणही आम्हाला मोक्ष मार्गात पुढे जाण्यासाठी सहाय्य करा. आपणही आम्हाला राग-द्वेषातून मुक्त करा. हां, तुम्हाला जिथे आहात तिथे सुखशांती मिळो आणि प्रार्थना नक्कीच पोहोचते आणि त्यासाठी चांगले संयोगही जुळतात आणि ज्ञानींची भेटही होते. दादा भगवानांकडे तुम्ही प्रार्थना करू शकताय, दादा भगवान, आमचा भाऊ जिथे कुठे आहे तिथे त्याला आत्म्याचं ज्ञान प्राप्त व्हावं अशी कृपा करावी. या 2 प्रार्थना समजल्या का तुम्हाला? त्या प्रार्थना केल्याने त्यांच्याकडे चांगली व्हायब्रेशन पोहोचतील आणि चांगले संयोगही मिळतील. ज्ञानींसोबत लिंकही मिळेल. पण एक गोष्ट हं, आणखीन लिहिली आहे. असं कळतं की ज्याला ज्याला आपण म्हणालात, आता असं केलं तर होईल ते सगळं. बरोबर आहे. पण जेव्हा माणसाला झटका बसतो ना, जसा मला लागलाय झटका, तेव्हा माझ्या पोटात आज जो गोळा उठलाय ना आगीचा, त्यासाठी याला शांती करण्यासाठी इथे आलो होतो, की बाबा हे शांत कसं आता करायचं हे सांगा मला. आजचा दिवस सत्संगाचा आहे, उद्या पुन्हा सत्संग आहे. परवा ज्ञानविधी आहे, ज्ञान घ्या तुम्ही आणि ज्ञानाने वेगळं ठेवा. काय नाव आहे तुमचं? हरिकिशन. आता शुद्धात्मा, आता आत्मा वेगळा आहे आणि हा हरिकृष्ण वेगळा आहे, एवढं तरी थोडं कळलं की नाही? आता शुद्धात्म्याचा मुलगा असेल का हरिकृष्णाचा मुलगा असेल? हं. आ आत्म्याचा मुलगा असेल का कधी? तो हरिकृष्णच आहे आणि ह्या लाईफमध्ये आमच्या संबंधात आला तो आणि आता ह्या पूर्वजन्मातही आम्ही होतो का नव्हतो? जरूरच असणार. तर तिथे दुसरा मुलगा होता आपला. आपला जेव्हा मृत्यू होतो तेव्हा मुलगे, मुलगी, सुना सगळे, बायको सगळे सोडून दुसऱ्या जन्मात येतो. या जन्मात जे कोणी भेटतात त्यांच्यासोबत आपली अटॅचमेंट होते. पुन्हा आपण सोडतो दुसऱ्या लाईफमध्ये गेल्यावर. आपल्याला एवढं समजायला हवं, की आपल्यासोबत या जन्मातले हिशोब असणार होते. इथला हिशोब पूर्ण करून निघून गेला. आता तुम्ही त्याला प्रार्थना करा, की नाही आपण शांततेने पुढे जा मोक्षमार्गात. कारण हे सगळे जीव मोक्षमार्गात आपली प्रगतीच करतायत. जसं ट्रेनमध्ये बसतात, जालंधरपासून अमृतसर, दिल्लीला जाते ट्रेन. तर कोणी चंदीगडला चढेल, कोणी दुसरे 2-4 उतरतील, दुसरे पुन्हा चढतील, 2-4 उतरतील. डब्यात चढ-उतार होते की नाही? तर या ट्रेनमधल्या पॅसेंजरसारखंच आहे. सगळे आपल्या प्रवासासाठी पुढे चाललेत. तुमचा भाऊ मुलगा उतरला चंदीगडला, तिथून दुसऱ्या जागी जाईल. पुन्हा फिरून दिल्लीला येईल. आपल्याला पुन्हा भेटेल मग. बरं या संसाराचं चक्र असंच आहे. एक गोष्ट आहे, की सगळ्यांना लिहिले आहे, की प्रत्येक माणसाला 4था टप्पा मिळतो. चौथा 4 टप्पे असतात. त्यात माणसाला 4 जगण्यासाठी. टप्पे म्हणजे? म्हणजे पहिला पहिला हां, बालपणीची हां, अवस्था, हां. तारुण्याची अवस्था, तिसरी, चौथी म्हातारपणाची बरोबर आहे. अवस्था. मग त्याच्यामध्ये जिथे माणूस मरतो, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जर निघून गेला, तर एवढं काय होऊ शकतं तिसऱ्या टप्प्यात त्याचं ते सांगा जरा मला? हो, पण या ज्ञानाने शक्ती मिळेल तुम्हाला. यामुळे एवढी जागृती राहते, की मी शुद्धात्मा आहे आणि ह्या आमच्या मुलाचा त्याचा आत्मा हा देह सोडून पुढे निघून गेलाय. नाही का, तुमचा भाऊ अमेरिकेला जातो तेव्हा तो जगतो की नाही जगत? वर्षातून एकदा फोन केला तर आपण खुश होतो, की नाही भाऊ आहे. संसारात हा कुठे ना कुठे पुन्हा एकत्र येतो. ते संसारात कुठे ना कुठे पुन्हा एकत्र येतातच. आता समजा भाऊ दुसरा जन्म घेऊन आला, तर तुम्ही ओळखणार की नाही त्याला? आणि तोही तुम्हाला ओळखणार. तो का? तर सांगा हिशोब या देहात जेवढा होता तेवढाच पूर्ण करून निघून गेला. तर त्यावर उपाय काय आहे? तर भगवंताकडे प्रार्थना करा, की दादा भगवान त्याची पुढे मोक्ष मार्गात प्रगती व्हावी अशी कृपा करावी. आणि तुम्ही तीच प्रार्थना करा, की आत्म्याचं ज्ञान प्राप्त करा, सुखशांती मिळवा, मोक्ष मार्गात पुढे जा. आणि आतून जेवढ्या वेळा आठवण येईल, तेवढ्या वेळा त्यातल्या शुद्धात्म्याला प्रार्थना करा. कारण शरीर तर इथेच राहिलं, आत्मा निघून गेला, तर त्याची प्रार्थना करणं उपाय आहे. जेवढी प्रार्थना कराल, आतून शांतता मिळत, मिळत शांत होत जाईल. हं? जय जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. हेमराज. माझा प्रश्न हा आहे, की माणसाच्या रूपानं काय मोक्ष मिळू शकतो का? 84 लाख आणखीन जन्म घेतले पाहिजेत. ॲक्चुअली माणसाचं जेव्हा 84 लाख फेऱ्यातून म्हणजे जेव्हा माणसाचा जन्म होतो,
तेव्हा माणूसही डेव्हलप होत होत हिंदुस्थानात जेव्हा जन्माला येतो, तेव्हा क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष एवढे मोठे होतात, की दिवस-रात्र त्याला दुःख देतात. आणि नंतर तो विचार करतो, की मला सुटायचं आहे, मोक्ष मिळवायचा आहे. आणि तेव्हा जेव्हा ज्ञानी भेटतात, तेव्हा माणसाच्या देहामध्येच पहिल्या स्टेजचा मोक्ष होत असतो. पहिल्या स्टेजचा 2 स्टेजचे मोक्ष आहेत. आधी जनक-विदेहीसारखी स्थिती, विदेही दशा तो पहिल्या स्टेजचा मोक्ष आहे आणि शरीराचाही धर्म पूर्ण झाला, फळ पूर्ण होतं, तेव्हा आत्यंतिक मोक्षानंतर मिळतो. तर माणसाच्याच रूपामध्ये मोक्ष मिळतो. बाकी कोणत्याच जनावर गतीमध्ये, देवगतीमध्ये, नरक गतीत मोक्ष प्राप्त नाही होऊ शकत. समजलं दुसरा का आता? प्रश्न आहे माझा, हां, विचारा. की माणूस केव्हा काय 84 जन्म घेतल्यानंतर मनुष्य जन्माला येतो का? हां, 84 लाख फेरे त्यामधील डेव्हलपमेंटच्या स्टेजमधून येतो. पण पुन्हा 84 लाख फेऱ्यातून फिरावं नाही लागत. एकदा का माणूस झाला, की नंतर जास्तीत जास्त 8 अवतार जनावरात जाईल. 8 अवतार. 5 आणि 3 8. जनावरामध्ये जाऊन पुन्हा माणसात येईल किंवा एक अवतार देवगतीमध्ये जाऊन माणसामध्ये येईल किंवा नरक गतीमध्ये जाऊन मनुष्यात येईल आणि मनुष्यातून पुन्हा डेव्हलपमेंटमध्ये होऊन पुढे जाईल. 84 लाख पुन्हा योनीमधून फिरावं नाही लागणार. समजतंय आता तुम्हाला? हे मोक्षाचं विचारायचं होतं. दुसरं मी समजतोय, की मी हे काम नाही करू शकत. मी हे काम नाही पण करू मला शकत माहीत म्हणून नाही, की मला हे कुठे मिळेल. हां. मी काम नाही करू शकत, पण मला मदतीची गरज हां, पडते. मग? तेव्हा आम्ही हाच विचार करतो, की बाबा आता भगवंतांना जे गृहस्थितीमध्ये द्यायचे होते ती लाईफ हं. संपली. आता मी रिटायर झालोय. आता जी लाईन पकडली आहे त्यात एक प्रश्न आहे, की जो मी शोधतोय जसा कसा मिळेल तो? ह्याला याच्यासाठी तर काय गुरुला मला शोधावं लागेल? हां, याच्यासाठी गुरुला मला शोधावं लागेल का? इथे तर तो आला आहात तुम्ही. इथे ज्ञान मिळाल्याने पहिल्या स्टेजचा मोक्ष सुरू होतो. हेमराज वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे. तो फर्स्ट स्टेजचा मोक्ष सुरू होईल. आणि नंतर हेमराजची सगळी कर्म पूर्ण कराल, तर मोक्ष मार्गात पुढे 2-3 लाईफमध्ये मोक्ष मार्ग पूर्ण होईल तुमचा. दुसरं अ, मी 4 वर्षापूर्वी आपल्याला कधीच हं, पाहिलं हं. नव्हतं. पण रेडिओवर किंवा टेलिव्हिजनवर त्यावर मी तर ना निरुमांना बघितलं होतं. हं, हं. त्यामुळे मी अहमदाबादला गेलो. हं. तर तिथे जेव्हा गेटवर पोहोचलो तर ते म्हणाले, "ते रेकॉर्डिंग बघितलं त्याचे तर निधन झाले." तेव्हा मी पुन्हा यायला लागलो तेव्हा त्यांनी मला थांबवले. त्यांनी मला सांगितले, "परवा आहे, आपण दादा भगवंतांचा जो परवा इथे शो आहे, मिळेल तुम्ही थांबा." मग मी तुम्ही थांबलो. तुम्ही ज्ञान घेतलं होतं तिथे? हो, ज्ञान मी घेतलंय मी. शुद्धात्मा आहे, हेमराज वेगळा आहे असं? 4 वर्षापूर्वी हां, घेतलं तर होतं समजलंय ना, की आणि मी शुद्धात्मा? अहमदाबादमध्ये मी 5-6 वेळा गेलो होतो. चांगलंच आहे. वयामुळे हे आजारपण आले आहे, तर मी ह्या वर्षी नाही जाऊ हं. शकलो. आता मला 5 वर्ष 5 महिने झालेत आजारपणाचे. ह्यावेळी पण मला टेम्परेचर आहे, पण मी मी म्हटलं काहीही हो, मला जायचे आहे. खूप छान. तर माझी अशी इच्छा आहे, की गाडीत वर बसवल्यावर मला हां. माहिती नाहीये, की मोक्ष आहे कुठे? काय गोष्ट आहे? कुठे उतरू? आपल्या गाडीत तर निरुमा बसवून गेला. पण मला माहितीच नाही, की कुठे आपल्याला उतरायचं आहे ते. मी पुन्हा विचारतोय, कुठे पुढे आहे, मागे आहे, कुठे आहे ते विचारत नाही, होतो नाही सारखं. उतरवणार नाही. नाही, नाही. मला इथे आल्यानंतर खूप तुम्ही बरं वाटलं. निर्माणकडे हीच प्रार्थना करा, की तुम्ही सिमंदर स्वामींकडेच जावं, तिथून मोक्षगतीस जावं अशी कृपा करावी. आणि हीच भावना तुम्हाला भगवान सिमंदर स्वामींकडे पोहोचवेल आणि तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होईलच. तुमच्याकडून हेमराज वेगळा आहे, मी शुद्धात्मा हे ठरवा आणि हे सिमंदर स्वामी मला आपण शरण द्या. मला मोक्षाशिवाय संसारातली कोणतीही विनाशी गोष्ट नको आहे. माझा दुसरा जन्म तुमच्या चरणी व्हावा अशी कृपा करावी. मला मोक्षगती प्राप्त व्हावी अशी कृपा करावी. बस ही प्रार्थना करत राहा. तुमचे चरणविधी आहे त्यात सगळ्या या प्रकारच्या प्रार्थना लिहिल्या आहेत. चरणविधी करत राहा आणि भावनेमध्ये रिझर्व्हेशन फॉर्म जो भरायचा आहे, तो भरत राहा, की तुम्हाला सिमंदर स्वामींकडे जायचं आहे, तिथून मोक्षगतीस जायचं आहे. ते व्यवस्थित असं येईल, की तुम्हाला तिथे पोहोचवेलच.